पुढची महत्त्वाची बातमी बघूया। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याचा उल्लेख आहे। मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या नावापुढे पद लिहिलेली नाहीत। दोन्ही प्रमुख नेत्यांच्या नावाच्या पुढे केवळ संसदेतल्या पदाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आलंय। मात्र यादीतल्या चुका तांत्रिक स्वरूपातल्या असून लवकरच त्याची दुरुस्ती होईल असं स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्ट करत दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये काही मोठी नावं नाही आहेत की महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। त्याच्या राजकारणाचं इतकं चिखल केलेलं आहे, तो चिखल होऊ नये आणि ज्या पद्धतीने सामंजस्याचं राजकारण होत होतं त्या पद्धतीने सामंजस्याचं राजकारण झालं पाहिजे। एक महिला उठून उभी राहते पतीच्या निधनानंतर, तो मृत्यू होता, घातपात होता, हे तर चौकशी अंतीच ठरेल। चौकशी होते की नाही तेही माहित नाही, पण एवढं मात्र नक्की की पदर खोचून उभी असलेली रणरागिणी कोणाच्या वाकवल्यानं वाकड। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामध्ये आता शुभम खैरनारची सीबीआय कडनं चौकशी सुरू असल्याचं समजतंय। शुभम खैरनारला घेऊन सीबीआय दिल्लीला रवाना होणार आहे। शुभम खैरनार या प्रकरणामध्ये आरोपी आहे। या शुभम खैरनारनं पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा देखील संशय। या सगळ्या प्रकरणात शुभम खैरनारची नेमकी काय भूमिका होती, तो मध्यस्थ म्हणून काम करत होता की आणखी काही, या संदर्भातला तपास चौकशी सीबीआय आता करणार आहे। सीबीआय शुभम खैरनारला घेऊन दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळते। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। महेश, शुभम खैरनारला सीबीआयनं आपल्या सोबत दिल्लीला आता घेऊन जाणार असल्याचं समजतंय, कारण या सगळ्या प्रकरणातली त्याची जी भूमिका आहे ती नेमकी काय हे जाणून घेणं गरजेचं वाटतंय सीबीआयला। काय नेमकं घडतंय या प्रकरणामध्ये, या सगळ्यामध्ये आणखीही काही नावं समोर येण्याची शक्यता दिसतेय का? अगदी खरं, आपण जर बघितलं असेल तर नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधून शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचा ताबा घेण्यासाठी थेट मुंबईवरून सीबीआयचं जे पथक आहे ते नाशिकला आलेलं आहे आणि गेल्या 1 ते 1.5 तासांपासून त्याची चौकशी जी आहे ती नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2 ला केली जाते आणि या इंट्रोगेशन नंतर शुभमला दिल्लीला देखील घेऊन जाणार असल्याची माहिती। एकूणच जर बघितलं तर या पेपर फुटी प्रकरणी शुभम खैरनार याचं नाव आलेलं होतं। तो नाशिकमध्ये पेहराव बदलून जो होता तो राहत होता आणि यानंतर जर बघितलं असेल तर त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि यानंतर आता सीबीआयचं जे पथक आहे ते शुभम खैरनारला घेऊन दिल्लीकडे रवाना होणार आहे। थोड्याच वेळात त्याला बाहेर काढण्यात येणार आहे, त्यामुळे त्याच्याकडनं आणखीन काय काय माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। मुंबईमध्ये डॉकयार्ड रोड परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख याच्यावर हल्ला झालेला आहे। संध्याकाळी 6:30च्या दरम्यान हा गोळीबार झालाय। समीर शेखच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळते। जखमी झालेल्या समीर शेखला रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे। हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडनं सध्या तपासाला सुरुवात झालेली आहे। परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज सध्या तपासलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।